नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फक्त काही मिनिटात तयार होणारा कुरकुरीत आणि चविष्ट मॅगी फरसाण. हा स्नॅक चहासोबत खायला एकदम मस्त लागतो. अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. एकदा करून पाहिल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची झटपट आणि टेस्टी मॅगी फरसाण रेसिपी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅगी फरसाण बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी 2 पॅकेट मॅगी नूडल घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी मॅगी मसाला देखील घेतलेला आहे. तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्याच्यानंतर पुढे मी 1 वाटी मकेचा चिवडा घेतलेला आहे. त्याच प्रमाणात साधा फरसाण देखील घेतलेला आहे. तसेच 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी चिरमुरे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, त्याच प्रमाणात कांदा लसूण मसाला आणि कढीपत्ता घेतलेला आहे. अजून तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे फरसाण ॲड करू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला या मॅगीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे करून घेऊया. तर मॅगी पॅकेटमध्येच असताना लाटण्याने वरून टॅप टॅप करून घ्यायचं. मॅगीचे छान तुकडे तयार होतात. तर मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून त्याचे तुकडे करून घेतले नव्हते. आता आपण तुकडे करून घेऊया. तर मॅगीचे तुकडे करत असताना जास्त मोठे किंवा छोटे करू नका. आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी मी मॅगीचे तुकडे करून घेतले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी तेल गरम केलं. शेंगदाणे तळून घेऊया. तर शेंगदाणे तळताना या गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे तळताना तेलाचे टेम्परेचर व्यवस्थित घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे तळत असताना मध्यम आचेवर तळा. जर तुम्ही कमी आचेवर शेंगदाणे तळून घेतले तर शेंगदाणे तेल जास्त शोषून घेतील आणि ते खूप जास्त तेलकट होतील. आणि तुम्ही जर मोठ्या आचेवर शेंगदाणे तळले तर ते वरून काळसर होतील. त्यामुळे शेंगदाणे मध्यम आचेवर तळून घ्या, जेणेकरून ते कुरकुरीत तळले जातील. तर बघा, शेंगदाणे तळून झाले. आता शेंगदाणे काढून घेऊया. तर बघा, शेंगदाणे छान कुरकुरीत तळून झालेले आहेत. यानंतर आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता आपण पाणी पाणी न तळता काडीसोबतच कढीपत्ता तळून घेणार आहे. म्हणजे कढीपत्ता तळायलाही सोपा जाईल आणि तळून झाल्यानंतर काढायलाही सोपा जाईल. तर तुम्ही बघू शकता, काही वेळातच कढीपत्ता तळून झाला. आता काढून घेऊया. तर बघा, शेंगदाणे तळून झाले, कढीपत्ता देखील तळून झाला. आता आपल्याला हे तेल पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये मॅगी शालो फ्राय करून घ्यायची आहे. तर मॅगी शालो फ्राय करून घेऊया. तर जोपर्यंत मॅगीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला मॅगी सतत हलवत शालो फ्राय करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही मॅगी शालो फ्राय न करता डीप फ्रायसुद्धा करू शकता. परंतु मॅगी आधीच खूप जास्त कुरकुरीत असते, त्यामुळे डीप फ्राय करायची काहीही गरज नाही. तर बघा, या ठिकाणी मॅगी शालो फ्राय करून झाली. आता काढून घेऊया. त्याच्यानंतर पुढे या साहित्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे तडतडले की लगेचच अर्धा चमचा मोहरी. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला फक्त अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून या साहित्याचा अर्क तेलामध्ये उतरेल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी आवडीनुसार मॅगी मसाला घालायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाले घालताना एकतर गॅस पूर्णपणे कमी करायचा, नाहीतर गॅस पूर्णपणे बंद करायचा, जेणेकरून मसाले करपू नये. तर मसाले घालून झाले. आता आपल्याला हे साहित्य अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे साहित्य अर्धा ते 1 मिनिट परतवून घेतलं. आता आपल्याला यामध्ये तळून घेतलेलं साहित्य घालायचं आहे. गॅस आपण बंद केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे चिरमुरे घालूयात, मकेचा चिवडा, फरसाणा,
आता आपल्याला हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना झाऱ्याचा वापर करा किंवा मग हाताने मिक्स केले तरी देखील चालेल. तर या ठिकाणी कुरकुरीत मॅगी फरसाण तयार आहे. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये किंचित मीठसुद्धा घालू शकता. तर या ठिकाणी मी चिमूटभर मीठ घालत आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल हा फरसाण कितपत कुरकुरीत झालेला आहे. तर तुम्ही हातामध्ये बघू शकता, फरसाण हातामध्ये घेतल्यानंतर अजिबात तेलकट झालेला नाही. माझ्या हाताला थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही. बघू शकता, मस्त मॅगी फरसाण तयार झालेला आहे. तर हा मॅगी फरसाण तुम्ही महिना ते 2 महिने हवाबंद डब्यात स्टोअर करू शकता. तर या ठिकाणी लहानांपासून मोठ्यापर्यंतांना आवडणारा स्नॅक तयार झालेला आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मॅगी फरसाण बनवलेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.